गणपती बाप्पा मोरया. एकदा भल्या सकाळी आजी देवाच्या पाया पडत असते, देवाची पूजा करत असते. तेव्हा तिचा नातू तिच्याजवळ येतो आणि तिला प्रश्न विचारतो, "आजी, तू कधीपासून देवाची पूजा करतेस?" तेव्हा आजी उत्तर देते, की "लहान असल्यापासून मी देवाची पूजा करते." सो मग त्याचा पुढचा प्रश्न असतो, "का लहान असल्यापासून का करते?" तर मी तर ऐकलंय, की म्हातारं झाल्यावर ह्या वयात देवाच्या पाया पडलं पाहिजे. तर आजी उत्तर देते, की "बाळा, आता बघ ही फुलं मी देवाला अर्पण करते. ती कशी आहेत? ताजी फुलं आहेत आणि आपण आता हीच फुलं तू अजून 1-2 दिवस ठेवली, तर ती फुलं कशी होतील? कोमेजून जातील. मग आपण कोमेजलेली फुलं देवाला अर्पण करतो का?" तर ते बाळ बोलतं, "नाही." मग तसंच आपण जेव्हा लहान असतो, तेव्हा आपण एका ताज्या फुलाप्रमाणे असतो. म्हणजे जसं माझ्या वयाप्रमाणे आलो, तर आपण त्या शेळा फुलाप्रमाणे असतो. सो लहानपणापासून देवाच्या पाया पडलं पाहिजे. अजून एक गोष्ट, लोकं देवाकडे काही हवं असेल तेव्हाच देवाच्या पुढे हात जोडतात. हो आजी, मला पण परीक्षेत चांगले मार्क्स मिळाला, मी देवापुढे हात जोडते. पण हे चुकीचं आहे ना बाळा. देव तुला काय-काय देतं, बऱ्याच गोष्टी देतं. हो आजी, देव आई-बाबा, घर, खाऊ सगळं देतं. त्यासाठी दररोज देवाला थँक यू बोलायला पाया नको पडायला? म्हटलं, "हो आजी, मी दररोज देवाच्या पाया पडेन." आणि जसं तू लहान असल्यापासून पाया पडायची आणि देवाला ताज्या फुलाप्रमाणे अर्पण करायची, तसं मी देखील माझी पूजा देवाला ताज्या फुलाप्रमाणे अर्पण करेन. दररोज देवाला पाया पडेन आणि देवाला थँक बोलण्यासाठी पाया पडेन, ना की मला काय हवं असेल तेव्हाच देवाला पाया